MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। नाशिकमध्ये पावसानं उसंत घेतलेली आहे, मात्र गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग कालपासून पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदाघाट परिसरात आता पाण्याची पातळी काही अंशी वाढल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळतं आहे। मी सध्या नाशिकच्या गोदाघाट परिसरात आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर 2 दिवसांपूर्वी दुतोंड्या मारुतीच्या अगदी पायाजवळ पाणी होतं। आता हे पाण्याची पातळी जी आहे ती गुडघ्यापर्यंत आलेली आहे। पाण्याची पातळी जी आहे ती काही अंशी वाढल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळतं आहे। गोदाघाट परिसरातले जे मंदिरं आहेत ते देखील आता पाण्याखाली जात असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। गंगापूर धरणातनं 2700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कालपासून वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता पाण्याची पातळी संपूर्ण गोदाघाट परिसरात देखील वाढायला सुरुवात झालेली आहे। पावसानं जरी उसंत घेतली असली तरी आज आणि उद्या 2 दिवस नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं वर्तवलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरातल्या सगळ्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। इतर जिल्ह्यामध्ये देखील सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या प्रशासनाच्या वतीनं सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। साइन ऑफ चुकला ना, नाही घेऊन टाक, नाही पटकन घेऊन टाक। ए थांबा जरा, तिकडे घे। नाशिकमध्ये कालपासून पावसानं उसंत घेतलेली आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये सध्या पाऊस जरी नसला तरी गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। मी सध्या नाशिकच्या गोदाघाट परिसरात आहे आणि या ठिकाणी गंगापूर धरणाचं पाणी पोहोचल्यानंतर पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढलेली आहे। दुतोंड्या मारुती जो या संपूर्ण पूर परिस्थितीचं मापक समजला जातो त्या दुतोंड्या मारुतीच्या काल तळपायापर्यंत पाणी होतं। आज मात्र ही पाण्याची पातळी गुडघ्यापर्यंत आलेली आहे आणि त्यामुळे आता पाण्याची पातळी गोदाघाट परिसरात हळूहळू वाढत असल्याचं देखील चित्र बघायला मिळतं आहे। सुरुवातीला 1700 क्युसेक्स एवढा विसर्ग गंगापूर धरणातनं सुरू होता। कालपासून मात्र 2700 क्युसेक्सनं गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता कॅचमेंट एरियामध्ये जर आणखी मुसळधार पाऊस झाला तर निश्चितपणे गंगापूर धरणातला विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो आणि त्यामुळे गोदाघाट परिसरात देखील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण गोदाघाट परिसरात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।